एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा शहरातील काळकाई चौक येथील हेमाडपंथी शैलीतील पुरातन कालिका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातोय। मनमोहक देवी मूर्तीच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यातील भाविक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला। घटस्थापनेच्या वेळी करमाळा येथून मंडळातील तरुण देवीची ज्योत घेऊन येतात। 9 दिवस दररोज महाभिषेक, सायन आरती तसेच खिचडीचा महाप्रसाद भक्तांना दिला जातो। पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच यावर्षी मंडळाच्या वतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक गाथा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कोजागिरी पौर्णिमेलाही महाराष्ट्राचा जागर हा विशेष कार्यक्रम होणार आहे। आयोजकांनी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राची संस्कृती अनुभवावी अशी विनंती केली। कालिका माता मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे सर्व नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने राबवले जात असून स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील उत्सवात सहकार्य केलंय। यापुढे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरू ठेवली जाईल असं मंडळाचे सदस्य भरत सिदनकर यांनी सांगितलं। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। काही वर्षापूर्वी ते 70 वर्षापूर्वी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बबन कोंडीबा होले, बबन मामा हे गुरं चारीत असताना यांना एक कालिका मातेची एक मूर्ती, पाषाणी मूर्ती तिथं आढळली। त्यानंतर त्यांनी ते मूर्ती बसवून त्या मंदिरात छोटीशी एक डागडुजी करून एक हेमाडपंथी मंदिर आहे हे रामायण काळातील। तर या मंदिराची त्यांनी जी सेवा चालू केली, त्यांनी कंप्लीट 30-35 वर्ष या मंदिराची सेवा केली भरपूर। त्यांना जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत त्यांनी केली। त्याच्यानंतर आता आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण जी पिढी आहे, ही तरुण पिढी आता आम्ही या 8-10 वर्षात सक्रिय झालेलो आहोत। ह्या मंदिराची जी देखभाल होती हे पहिले बबन मामा करीत होते, त्यांच्या पाठीमागे आम्ही पोरांनी चालू केलेली आहे। आता दररोज 9 दिवस महाअभिषेक ह्या कालिका मातेला होते। तिथनं पुढचं सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत खिचडीचा महाप्रसाद रोज होतो। त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी मोठी महाआरती होती। आरतीच्या नंतर आता गेल्या 7व्या माळेलाच महाराष्ट्राची सांस्कृतिक गाथा हा कार्यक्रम देखील अतिशय चांगल्या प्रकारे मंडळाने केलेला आहे। आता कोजागिरी निमित्त एक महाराष्ट्राचा जागर म्हणून एक श्रीरामपूरचा कार्यक्रम आहे। हा असे नवनवीन उपक्रम मंदिर करीत आहे गेल्या 4-5 वर्षापासून। आणि या पेठीतील व्यापारी असतील, आमच्या मंडळाचे सदस्य असतील, हे आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही राबवत आहोत। दरवर्षी आता कंप्लीट 5-6 वर्ष झालं लाईटिंगची विद्युत रोषणाई बऱ्यापैकी जेवढी आम्हाला शक्य होईल, जसं वर्ष वाढत जाईल तशी विद्युत रोषणाई वाढत जाते आहे। आणि अतिशय एकदम या कालिका माता मंदिराचं नाव श्रीगोंदा शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम आम्ही इथले सदस्य सर्व करीत आहोत। प्रामाणिकपणे आम्ही आईसाहेबांची सेवा करीत आहोत आणि त्यांची सेवा करीत असताना आम्हाला या कालिका मातेने भरपूर म्हणजे असं आशीर्वाद द्यावा आणि एक तिची कृपा आमच्यावर आहे हे आम्हाला जाणवतंय। जे प्रत्येक गोष्ट आहे ती आमच्याकडून व्यवस्थितपणे पार पडून घेत आहे। बबन कोंडीबा होले हे मंदिर रामायण काळातलं आहे। 14 वर्ष रामवनवास चालतात त्या काळातलं आहे। हेमाडपंथी मंदिर आहे। इथं पूर्वी कोणी काय करीत नव्हतं। मग काही असत मी गुरंचारा येत होतो इथं, मग ती मला दिवी नजर पडली, मग ती बाहेर आणली होती, मी पुन्हा ठेवली। मग त्याच्यानंतर हे सगळे थोडे गोळा झाले। पोरांनी अति डेव्हलप केलं आहे सगळं। पोरांनी लईच भारी काम केले। कालिका माता आहे ती हाय अशीच होती, पण मी ती पाहिल्यानंतर मग डेव्हलप करू लागलं। खड्डे होते, मग ती नीटनेटकं केलं। मग सगळ्या जणांनीच एक करून मला लई जणांनी साथ दिली। आणि आता तर हे पोरं आलेत बसून सगळं त्यांनीच केले। सगळे होते कार्यक्रम, गाण्याचे कार्यक्रम होते दररोज। ते ब्राह्मण असतो पूजाला इथं, तर काय नाही आता लय भारी काम झालं। मला अनुभव म्हणजे मला समजत नाही की मी काय करतो काय नाही, पण ती मला सगळं अनुभव देती। ती मला सांगत असले, जसं स्वप्नात येतं माणसाच्या काही
तसं माझ्या आलेली इथे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.